उपासना उपासना उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण पाहत होतो की दावीद आता राजा म्हणून सर्व इस्रायल लोकांवर राज्य करीत आहे. आता त्याने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली गोष्ट त्याने केली ती म्हणजे देवाच्या कराराचा कोश, जो कित्येक वर्ष इस्रायल लोकांपासून दूर होता, त्याला पुन्हा आणण्याचे काम दाविदाने केले. त्याच्यामध्येही त्याच्या समोर समस्या उद्भवली, परंतु त्याने त्यावर कशी मात केली हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नंतर याच कोशावरून त्याने दुसऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल विचार केला. काय त्याचा विचार तो कोणाला सांगू शकला? त्यावर त्याला काय प्रतिसाद मिळाला? या गोष्टी आपण आजच्या अध्ययनातून अभ्यासणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याचं अध्ययन करीत आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा शमूएलाचे दुसरे पुस्तक 6वा अध्याय. मी ह्या अध्यायाचा थोडक्यात परिचय आपणाला करून देण्याचा मागच्या कार्यक्रमात प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की आपणाला तो स्मरणात आहे. बसालेलवर आज्ञापटाचा कोश बनविण्याची कामगिरी परमेश्वराच्या आत्म्याद्वारे सोपविण्यात आली होती. हा कोश, जो परमेश्वराच्या उपस्थितीचे चिन्ह होता, इस्रायली लोकांकरिता एक अडथळा बनला, कारण इस्रायल लोकांनी त्याच्याकडे वेडगळ समजुतीने, संशयाने पाहिले. त्यांना वाटलं की त्या पेटीत काही खास शक्ती आहे. त्या पेटीत शक्ती नव्हती, ती फक्त एक प्रतीक होती. येशू ख्रिस्ताचे चित्र होते. ती सोन्याची बनलेली होती, जी त्याच्या दैवीपणाविषयी बोलत होती. ती लाकडाची बनलेली होती, जी त्याच्या नम्रते आणि दीनतेविषयी बोलत होती. श्रोत्यानो, 2 पेट्या नव्हत्या, पेटी एकच होती. ती लाकडाची बनलेली होती आणि त्यावर सोन्याचे आवरण होते. ती दोन्ही होती. हे येशू ख्रिस्ताच्या त्रिएकत्वाचे एक सुंदर उदाहरण आहे. तो परमेश्वर मानव आहे, मानवापेक्षाही मानव आहे आणि परमेश्वरापेक्षाही परमेश्वर आहे. आपल्याला आठवत असेल की शमूएलाच्या काळात बलिष्ठांनी कोश आपल्या ताब्यात घेतला होता आणि ते त्याच्याविषयी संशयाने भरले, अंधविश्वासाने भरले. त्यांनी त्याला गाडीत टाकून इस्रायलांकडे पाठविले आणि अबिनादाबाच्या शेतात त्यांनी त्याला सोडून दिले. त्या भागात तो 70 वर्षे राहिला. जेव्हा दाविदाने यरुशलेमावर ताबा मिळवला तेव्हा त्याची इच्छा होती की त्या कोशाला तेथे घेऊन जावे, कारण त्याला वाटले की त्याच्याकरिता तीच योग्य जागा आहे. आणि हीच जागा होती श्रोत्यानो, जी परमेश्वराने निवडली होती. ज्या काही गोष्टी राजाला सांगण्यात आल्या होत्या त्यापैकी एक गोष्ट होती जी आम्हाला अनुवादाचे पुस्तक 16वा अध्याय आणि 16व्या वचनात वाचायला मिळते. अनुवादाचे पुस्तक 16वा अध्याय 16वे वचन. दरवर्षी 3 वेळा, म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण आणि मंडपांचा सण, या तिन्ही पर्वणीत तुझ्या सर्व पुरुषांनी तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे त्या समोर जावे. कोणीही रिक्त हस्ते परमेश्वरासमोर जाऊ नये. श्रोत्यानो, जेव्हा दाविदाने यरुशलेम घेतले तेव्हा त्याने त्याला राजधानी केले आणि पलीकडे यरुशलेमेच्या पश्चिमेला 8 मैलावर किर्यात यारीम येथे त्याला ठेवले. जे प्रेम आणि आस्था दाविदाच्या मनात परमेश्वराविषयी होते, ते प्रेम, ती आस्था आज लोकांमध्ये फार कमी प्रमाणात आढळते. फारच कमी लोक अशा प्रकारे देवावर प्रेम करतात. दाविदाने आपली श्रद्धा अगदी मनापासून, हृदयापासून विलक्षण रीतीने प्रकट केली. स्तोत्रसंहिता 108 पहिल्या वचनात तो म्हणतो, हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्र गाईन. नंतर 103 स्तोत्र पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. खरोखर श्रोत्यानो, परमेश्वराविषयी त्याच्या हृदयात किती प्रेम होते. म्हणूनच तो परमेश्वराच्या कोशाला यरुशलेममध्ये आणू इच्छित होता. आता ह्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत की तो हे कार्य करणार, परंतु चुकीच्या मार्गाने. पहिल्या 17 वचनांमध्ये कोशाचा उल्लेख एकूण 15 वेळा करण्यात आला आहे.
आणि मला अपेक्षा आहे श्रोत्यानो की आपण अवश्य हा भाग लक्षपूर्वक वाचाल. आपणाला जाणीव झाली असेल की आमचा आजचा विषय आहे परमेश्वराचा कोश. असं वाटतं की हा विषय दाविदाला महत्वाचा विषय होता आणि परमेश्वराला सुद्धा होता. कमीत कमी मी पहिल्यांदा आपणाला सांगितलं की 11 स्तोत्रांमध्ये कोशाला आणण्याच्या संदर्भात दाविदाने सांगितले आहे. आपण एका बाबतीत निश्चिंत असा. दाविदाच्या मनात कोशाविषयी काही विशेष प्रकारचा अंधविश्वास नव्हता. त्याला माहीत होते की प्रभू कोठे आहे आणि त्याला माहीत होते की तो त्या पेटीत निश्चितच नाही. 123 स्तोत्र पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, हे स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या मी आपली दृष्टी वर तुझकडे लावितो. ह्याचाच अर्थ की त्याला माहीत होते की परमेश्वर स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. आता आपण 6 अध्याय पहिली 3 वचने वाचूया. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अबिनादाबाच्या घरातून बाहेर काढिला. अबिनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी दाविदाने चूक केली. कोशाला आणि त्याच्यासोबतच्या इतर सामानाला हलविण्याविषयी परमेश्वराने ह्या लोकांना विशिष्ट नियम, विशिष्ट निर्देश सांगितले होते. दाविदाने त्या निर्देशनांचे, नियमांचे पालन केले नाही. कोणा एका व्यक्तीने म्हटले आहे की बलिष्ठांना हे नियम माहीत नव्हते म्हणून ते परमेश्वराच्या न्यायापासून सुटलेत. ते ह्याकरिता सुटलेत कारण ते त्या बाबतीत अज्ञानी होते. श्रोत्यानो, लक्षात ठेवा की प्रकाश जबाबदारी निर्माण करतो. जर मनुष्याजवळ शुभवर्तमानाचा प्रकाश आहे तर त्याला धिक्कारण्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येईल. मी दुसऱ्या कुठल्या अशा देशाविषयी वादविवाद करीत नाही ज्या देशात पवित्र वचनाचा प्रकाश अद्यापही पोहोचलेला नाही. परंतु त्या देशांविषयी, शहरांविषयी, नगरांविषयी, खेड्यांविषयी वादविवाद करू इच्छिते जे वचन ऐकू शकतात, ज्यांच्यापर्यंत वचन पोहोचलेले आहे. अशा लोकांची जबाबदारी अधिक आहे. जर आपण येशू ख्रिस्ताकडे आपली पाठ फिरवाल तर जे काही म्हणू शकता ते म्हणा. पण लक्षात ठेवा श्रोत्यानो की तुम्ही भटकलेले आहात आणि अनंत काळाच्या नरकाच्या अग्नीमध्ये जळत राहण्याकरिता तुमची निवड झालेली आहे. तुमचा न्याय झाला आहे. हीच परमेश्वराच्या वचनाची शिकवण आहे. आपणाला माझं म्हणणं कदाचित आवडणार नाही, परंतु जर तुम्हाला आवडत नाही तर तुम्हाला ह्या सृष्टीला सोडून दुसऱ्या सृष्टीत जावे लागेल. कारण ही सृष्टी परमेश्वराची आहे आणि ह्यात त्याचेच नियम चालतात. तर श्रोत्यानो, दावीद कोश आणण्याकरिता यरुशलेमात जातो, परंतु कोश आणण्याचे कार्य तो अयोग्य रीतीने करतो. निर्जन अरण्यातून चालताना कोहत्यांनी त्याला खांद्यावर उचलून आणले होते. दाविदाने परमेश्वराच्या निर्देशनांचे पालन केले नाही. आज अशाच प्रकारे शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. मला कधीकधी आश्चर्य वाटतं की प्रभू माझ्यापेक्षा अधिक चांगल्या कार्य करताना का घेत नाही? का तो त्यांना निवडत नाही? का तो आपले शुभवर्तमान आकाशामध्ये लिहित नाही? श्रोत्यानो, परमेश्वर असं करू शकला असता, परंतु हा त्याचा मार्ग नाही. येशू ख्रिस्ताला जे परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत त्या लोकांच्या खांद्यावर ठेवूनच ह्या जगापर्यंत त्याला पोहोचवायचे आहे. आज परमेश्वराचा कार्य करण्याचा हाच मार्ग आहे. दाविदाच्या काळात सुद्धा कार्य करण्याचा मार्ग परमेश्वराचा हाच होता. दावीद चुकला होता. तो आता समस्येत फसणार होता. ज्याप्रमाणे परमेश्वराचे अनेक लोक चुका करतात आणि अडचणीत, समस्येमध्ये फसतात. 5वं वचन पहा काय सांगतं. 6 अध्याय 5वं वचन. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. दावीद संगीतकार होता आणि त्याची इच्छा होती की अशाच प्रकारे परमेश्वराकरिता त्याने संगीत सादर करावे. 6 आणि 7 वचने पहा. नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरिला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तिथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. श्रोत्यानो,
काही लोक म्हणू शकतात की इतक्या लहानशा अपराधाकरिता परमेश्वराने इतकी मोठी शिक्षा उज्जाला का दिली? उज्जाच्या मृत्यूचा दाविदावर इतका परिणाम झाला की त्याने तो कोष ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वर न्यायी आहे. परमेश्वर कशाही प्रकारे पाप सहन करू शकत नाही. दाविदाला धक्का बसला होता आणि तो परमेश्वरावर नाराज सुद्धा झाला. परमेश्वर सुद्धा रागात होता. परमेश्वर ह्याकरिता रागावला होता कारण दावीद अयोग्य प्रकारे कोष घेऊन जात होता. त्याने नियमांचे पालन केले नव्हते. 9 वचन पुढे सांगतं, 8 आणि 9 वचने आपण वाचूया. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस उज्जा अर्थात उज्जा हनन ठेविले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोष माझ्या घरी कसा आणावा? श्रोत्यानो, अशा प्रकारे त्याला धाक वाटला म्हणून त्याने आपला तो निर्णय त्या ठिकाणीच समाप्त केला. पुढे 10 आणि 11 वचने सांगतात, दावीद परमेश्वराचा कोष दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने तो ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेविला. परमेश्वराचा कोष ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे घराणे हास बरकत दिले. श्रोत्यानो, आता दावीद त्या कोशाला आपल्या शहरात कशा प्रकारे आणणार? याजकांच्या खांद्यावर ज्या प्रकारे परमेश्वराने सूचना दिल्या होत्या त्याच प्रकारे तो आता आणणार आहे. 12 ते 14 वचने सांगतात, परमेश्वराने ओबेद अदोम ह्याच्या घराण्यास व त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोष ओबेद अदोमाच्या घरून दावीद पुरास मोठ्या आनंदाने आणला. परमेश्वराचा कोष उचलणारे 6 पावले चालून गेले. तेव्हा दाविदाने 1 बैल व 1 पुष्ट गोऱ्हा ह्यांचा यज्ञ केला. दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. मला माहीत आहे की बऱ्याचशा लोकांच्या भुवया दावीद नाचला हे ऐकून वर चढतील. परंतु परमेश्वराने स्वतः ही वचनात सांगितले आहे. दावीद स्वतःहून नाचला. त्या नाचण्याचा जगातल्या लैंगिक गोष्टींशी काही संबंध नव्हता. श्रोत्यानो, कुठलेही नृत्य घ्या, ते लैंगिक गोष्टींशी संबंधित असते. परंतु दावीदाचे नृत्य अशा प्रकारचे नव्हते. परमेश्वराची स्तुती करताना आम्ही आनंद करावा हे फार आवश्यक आहे. जेव्हा मी विश्वासणाऱ्या लोकांचे लांबलचक चेहरे पाहते तेव्हा मला वाईट वाटतं. परमेश्वराला आमचे लांबलचक चेहरे आवडत नाहीत. आम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये आनंदाने यायचे आहे. दाविदाने तसे केले. ह्या बाबतीत आपण निश्चिंत असा. 15 आणि 16 वचने पुढे सांगतात, दाविदाने व सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कोष जय जयकार करीत व शिंगे फुंकीत वर आणला. परमेश्वराचा कोष दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. अशा प्रकारे परमेश्वरावर कोणी प्रेम करावे हे मिखलला पटले नाही. तिच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला. त्याचा वीट तिला आला. 17 वचन सांगतं, लोक परमेश्वराचा कोष नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेविला. तेव्हा दाविदाने परमेश्वरास होमबली व शांतर्पणे अर्पिली. श्रोत्यानो, ही होमार्पणे येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलतात. शांतर्पणे त्याने वधस्तंभावर जे रक्त सांडवले त्याद्वारे जी शांती आम्हाला दिली त्या शांतीबद्दल बोलतात. आणि त्या संबंधाबद्दल, अद्भुत संबंधाबद्दल जो दावीद आणि परमेश्वर ह्यांच्या मधात होता त्याविषयी ते बोलतात. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, दाविदाच्या नृत्याबद्दल आणि उज्जाला परमेश्वराने कशाप्रकारे ताडना केली ह्याबद्दल अनावश्यक असा वादविवाद आम्ही ऐकतो. त्याला एका बाजूला सारूया. हा वृत्तांत परमेश्वराच्या वचनात आहे. ज्या प्रकारे तो लिहिला गेला आहे तसेच आम्ही त्याला स्वीकारायला हवे. महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या ठिकाणी तो आमच्याकरिता ठेवण्यात आलेला आहे. तो एक पाठ आहे. आज आमचं आणि परमेश्वराचं कशा प्रकारचं नातं आहे? काय दाविदाप्रमाणे आमचा आणि त्याचा जवळचा संबंध आहे? जर नाही
तर आज आम्ही तो स्थापित करूया. 20 वचन पुढे सांगतं, आपल्या घराण्यातील लोकांस आशीर्वाद द्यावयासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदास भेटावयास बाहेर आली व त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले. तेव्हा इस्रायलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले. श्रोत्यांनो, तिने अशा प्रकारे तिरस्कारने भरलेले शब्द दाविदाकरिता वापरलेत. दाविदाने स्वतःला वस्त्रहीन केले, ह्याचाच अर्थ की त्याने जो राजाचा पोशाख होता तो बाजूला केला. तो दीन झाला, नम्र झाला आणि त्याने परमेश्वराची उपकारस्तुती केली, परमेश्वरासमोर आनंद केला. 21 वचन सांगतं, दावीद मिखलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्या ऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमिले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. दावीद म्हणत आहे की परमेश्वराने मला निवडले आहे म्हणून मी आनंद करीत आहे. 22 वचन, मी याहूनही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यास तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करीतील. श्रोत्यानो, अशा प्रकारे दृढ निश्चयाने दाविदाने तिला उत्तर दिले. नंतर शेवटलं वचन पहा, 6 अध्याय 23 वचन, शौलाची कन्या मिखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही. परमेश्वराने अशा प्रकारे तिच्यावर आपला न्याय प्रगट केला. आता आपण 7व्या अध्यायाकडे वळूया. 7व्या अध्यायामध्ये देवाचा दाविदाशी करार, जो त्याचे घर बांधण्याविषयी देवाने केला. दाविदाशी परमेश्वराने जो करार केला त्या कराराचा उल्लेख ह्या अध्यायात असल्यामुळे हा अध्याय पवित्र शास्त्रातील एक महत्वाचा अध्याय आहे. पवित्र शास्त्रातील संदेश ह्या विशिष्ट भागाद्वारे परमेश्वराने दाविदाला दिलेल्या अभिवचनांवर आधारित आहे. श्रोत्यानो, दाविदाची ही हार्दिक इच्छा होती की त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशाला ठेवण्याकरिता मंदिर बांधावे आणि त्याच्या ह्या योजनेत नाथान संदेष्टा सुद्धा एकमत झाला. त्याच रात्री परमेश्वराने नाथानाला वचन देऊन त्याला ह्या बाबतीत मार्गदर्शन केले आणि सांगितले की परमेश्वर दाविदाला मंदिर बांधू देणार नाही, कारण तो एक खुनी व्यक्ती आहे. तरी सुद्धा परमेश्वराने त्याच्या इच्छेचा आदर केला आणि प्रत्युत्तराच्या रूपात त्याने दाविदाला घर बांधण्याचे वचन दिले. परमेश्वराने वचन दिले की तुझे घराणे व तुझे राज्य ही तूच पुढे आढळ राहतील, तुझी गादी कायमची स्थापित होईल. ह्या ठिकाणी परमेश्वर शल्मोनाविषयीच बोलत नव्हता, परंतु तो येशू ख्रिस्ताविषयी, जो थोर विख्यात दाविदाचा अतिथोर विख्यात पुत्र, ज्याचे राज्य सार्वकालिक राज्य राहणार आहे, त्याविषयी सुद्धा तो बोलत आहे. ह्या प्रतिज्ञेला, वचनाला परमेश्वराने शपथेद्वारे अधिक दृढ आणि मजबूत केले आणि दावीद त्याविषयी स्तोत्रसंहिता 89 अध्याय 34 ते 37 वचनांमध्ये लिहितो. दाविदाला समजले होते, श्रोत्यानो, की त्याच्या वंशामध्ये असा एक राजा येणार आहे जो मानवापेक्षा श्रेष्ठ असणार. ह्या कराराला समजून घेतल्याशिवाय ह्यापुढे जे संदेश येतील त्यांना समजून घेणे अतिशय कठीण आहे. बरेचसे लोक भविष्यद्वाण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत इतके गोंधळात पडलेले दिसतात की त्यांना त्यांचा अर्थ समजत नाही, कारण ते शमूएलाचे दुसरे पुस्तक 7व्या अध्यायासारख्या अध्यायांकडे लक्ष देत नाहीत, जो एक फार वैशिष्ट्यपूर्ण अध्याय आहे, ज्याच्याशी आमचा परिचय जुन्या करारात होतो. नवीन कराराचा प्रारंभ दाविदाच्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या वंशावळीद्वारे होतो. हे महत्वाचे आहे, कारण जी वचने परमेश्वराने दाविदाला दिली होती ती भविष्यद्वाण्यांमध्ये पूर्ण होणार होती. जेव्हा जिब्राईल स्वर्गदूत मरियमकडे आला तेव्हा तो तिला म्हणाला होता, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. दाविदाला दिलेले वचन परमेश्वराने ह्या ठिकाणी पूर्ण केले. पेंतेकुस्टच्या दिवशी जेव्हा पेत्राने भाषणाची सुरुवात केली तेव्हा त्याने शमूएलाचे दुसरे पुस्तक 7व्या अध्यायाद्वारे त्याची सुरुवात केली. तसेच प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 29-30 आणि पुन्हा प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 25 ते 31 आणि नंतर 34 ते 36 वचने
आपण ह्याविषयी वाचू शकता. जे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते त्याविषयी ह्या ठिकाणी संदर्भ देण्यात आला आहे. तसेच रोमकरास पत्र 1 अध्याय 3 वचनात पॉल म्हणतो की तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. नवीन कराराच्या शेवटल्या भागात येशू ख्रिस्ताचे हे वाक्य आम्हाला वाचायला मिळते. प्रकटीकरणाचे पुस्तक 22 अध्याय आणि 16 वचन. ह्या गोष्टींविषयी तुम्हा साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठविले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. श्रोत्यानो, शमूएलाचे दुसरे पुस्तक 7 अध्याय ह्यामध्ये परमेश्वराने दाविदाला जे वचन दिले त्या वचनावर जुन्या करारातील संदेष्टांनी आपले राज्य स्थापित केले. आपणाला आढळते की जुन्या करारातील सर्व संदेष्टे दावीद आणि राज्यासंबंधाने परमेश्वराने त्याला दिलेले वचन ह्याकडे वापस जातात. शेवटी हे स्वर्गीय राज्य काय आहे? काय ते राज्य नाही ज्याला देण्याची प्रतिज्ञा परमेश्वराने दाविदाशी केली होती? उदाहरणार्थ इर्मयाचे पुस्तक 23 अध्याय आणि 5 वचनात म्हणतो, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजा होऊन राज्य करील. तो सुज्ञतेने वागेल. देशात धर्मन्याय करेल. असे दिवस येत आहेत. श्रोत्यानो, संदिष्टांकरिता राज्य हे एक शीर्षक गीत बनले होते. आता आम्हाला दिसतं की दाविदाच्या मनात परमेश्वराकरिता मंदिर बांधण्याची इच्छा होती. पहिली 3 वचने सांगतात, 7 अध्याय पहिली 3 वचने, राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्टास म्हणाला, पहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे. नाथान राजास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. नाथान संदेष्टाने सुद्धा दाविदाच्या ह्या निर्णयाकरिता संमती दिली. 4 पासून 6 वचने सांगतात, त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, जा, माझा सेवक दावीद ह्यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? मी इस्रायल लोकांस मिस्र देशातून बाहेर काढिले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. नाथानाच्या चुकीला परमेश्वराला सुधरवावे लागले. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दात परमेश्वराने स्वतःला लोकांवर प्रदर्शित केले. तो स्वतः लोकांच्या पातळीपर्यंत पोहोचला. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण पाहिले की देव दाविदाबरोबर होता आणि म्हणूनच दाविदाला परमेश्वराद्वारे आशीर्वाद मिळत राहिला. आजच्या अध्ययनात प्रामुख्याने आपणास दिसेल की दावीद परमेश्वराबद्दल किती विचार करणारा होता. देवाच्या गोष्टींना प्राधान्य देणारा होता. राजा असूनही तो देहभान हरपून कोशापुढे नाचला. प्रियानो, प्रश्न असा आहे की काय आमच्यामध्ये देवाप्रित्यर्थ एवढी प्रीती आवेश आहे? काय देवाच्या गोष्टी आमच्या विचारात असतात? प्रियानो, देवाबरोबरचे दाविदाचे एक सुंदर नाते आपल्या लक्षात आले आहे काय? आणि तसेच नाते आपल्या स्वतःचेही देवाबरोबर असावे असे आपणास वाटते काय? प्रियानो, ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आम्ही येत आहोत. होय बापा, आम्ही तुझी निर्मिती आहोत आणि तू आमचं निर्माण करता आहे. आणि बापा, आमच्यामध्ये एक सुंदरसं नातं असायला हवं, हा विचार बापा तू आज आमच्यासमोर ठेवलेला आहेस. वास्तविक पाहता प्रभूजी, हे नातं तुझ्याद्वारे देखील आहे आणि हे नातं आमच्याद्वारे देखील असावं अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करतो आणि बापा हे नातं कसं आहे हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे मनुष्य या नात्यानं प्रभूजी हे नातं आमच्याद्वारे कुठंतरी कमी असणार आहे. परंतु बापा, आम्हाला ठाऊक आहे की ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे विनंती करतो त्यावेळेस हे नातं तू अधिक दृढ करतोस.
आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. या सर्व गोष्टी तू आमच्या समोर आज ठेवलेल्या आहेत. प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर ज्या तू ठेवलेल्या आहेत त्या स्वीकारण्यासाठी, त्याप्रमाणे वाटचाल आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.